तर मोठ्या भाऊजीच्या रिसेप्शन मध्ये इकडे ताई आणि भाऊजीच एवढे सजून धजून आलते, असं वाटून राहिलं होतं का यायचंच रिसेप्शन आहे. तर सगळ्याले राम राम. मी करण आज सकाळी भाऊजीच्या घरी एवढी सारी मैफिल इकडे बसली होती, कारण तर इकडे चालू होती नवरी नवरदेवाची आंघोळ. आता नवरी नवरदेवाला सोडून अजून तिथं 5 जोडप्यांची आंघोळ होऊन राहिली होती आणि त्याच्यात बी माणसं बिना उखाणं घेताच पडून राहिले होते. आणि मी तर मस्त चिवडा खाता खाता सगळ्याची मजा पाहून राहिलो होतो. आता नवरी नवरदेवाची आंघोळ झाल्यावर नवरदेवाले नवरीले उचलून न्यायचं होतं आणि ते पड्ड्यावर काही पॉसिबल झालं नाही. आखरी इलाज उरला मग हातानं उचलून न्यायचा. तसंही आजचा दिवस तर पूर्ण सुस्तावण्यातच गेला, कारण तर जेवण खाऊन केल्यावर काही कामधंदे उरलेच नाही. एक तर कार्यक्रम आहे आज रातचा होता, तर लवकर तयारी करायचा काही विषयच नव्हता. पण तरी आम्ही संध्याकाळ होता बायाच्या पहिलेच तयारी करून घेतली, कारण तर बाया एकदाच्या तयारीले लागल्या तर कोणालाच रूम मध्ये घुसू देत नाही. इकडे बिचारे भाऊजी मग वाटच पाहून राहिले होते, त्याइले कपडे बदलावायचे होते, पण जागा कुठं शिल्लक नव्हती. आखरी इकडे बस येऊन गेली, मग आम्ही आमच्या जागेवर येऊन बसून गेलो आणि 5 मिनिटात बसनं पोहोचून गेलो रोज लॉन मध्ये, जिथं होता आजचा कार्यक्रम. आणि जसे आम्ही हॉल मध्ये पोहोचलो तसेच आमच्या मागून गाडीनं ताई आणि भाऊजी बी येऊन गेले. आणि आता सगळेच जण पोहोचलेच आहे म्हणल्यावर इकडे नवरी नवरदेवाची मस्त स्मोक मध्ये एंट्री झाली आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली. आता या पिक्चरची बिगिनिंग ती एक नंबर सुपर होती, पण याचा क्लायमॅक्स ह्या लेकरानं अजूनच चमकवून टाकला. लेकर बिचारे स्मोक हातात पकडायची टेक्निक शोधून काढत होते, पण त्याचे अथक प्रयत्न करून सुद्धा आखरी त्याचं मिशन फेल ठरलं, कारण तर नवरी नवरदेव पूर्ण स्मोक घेऊन इकडे स्टेजवर आले होते. आणि आता खरखा झाली होती कार्यक्रमाला सुरुवात. आणि रिसेप्शनच्या कार्यक्रमामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट तर असते फोटो काढणं, जे करून करून तर नवरी नवरदेव एकदम त्रासून जात असन. आता आमचं तर झालं होतं फोटो काढून, मग आम्ही आलो इकडे आईस्क्रीम खायला. मग आईस्क्रीम खाणं झाल्यावर मला आला संचित भाऊचा फोन, तर यायला मी भेटायला येऊन गेलो आणि याची भेट घेऊन तर मला बहुत चांगलं वाटलं. आखरी मग इकडे जेवण घेऊन केलं, इकडे डान्स पाहिला थोडासा आणि कार्यक्रमाचा लावला शेवट.